Good evening, students. Today we are going to learn our new lesson, The Boy Who Broke the Bank. तर बघा इथे चिटचॅटमध्ये जे आपल्याला कोटेशन दिलेलं आहे आपण ते बघणार आहोत. अ lie can run round the world before the truth has got its boots on. तर बघा या म्हणीचा जर आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की सत्य जोपर्यंत त्याच्या पायामध्ये वाहना घालतंय तोपर्यंत असत्य संपूर्ण जगाला फेरी मारून आलेलं असतं. याचा अर्थ त्यांना काय म्हणायचे तर किती वेगाने अफवा ज्या आहेत त्या अफवा ज्या आहेत त्या काय होतात कितीतरी वेगाने काय होत असतात पसरत असतात. तर बघा इथे काय म्हटलं आहे द अबव कोटेशन एक्सप्रेसेस हाऊ फास्ट रूमर्स स्प्रेड म्हणजे खूप अशा वेगाने अफवा ज्या आहेत त्या अफवा काय होतात पसरतात. आता पुढे काय म्हटलं आहे बघा आपण पुढचा प्रश्न घेऊया. हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर अ फेक. आता बघा एखादी बातमी जर तुमच्यापर्यंत आली तर ती बातमी फॅक्ट म्हणजे सत्य आहे किंवा मग फेक म्हणजे खोटी आहे हे तुम्ही कसं बरं ठरवाल कसं डिसाईड कराल. तर बघा लोकांनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे पीपल शूड व्हेरीफाय द सोर्स ऑफ द न्यूज. लोकांनी काय केलं पाहिजे त्या बातमीचा जो स्रोत आहे तो स्रोत तपासून घेतला पाहिजे आणि काय केलं पाहिजे त्या बातमीवर विश्वास ठेवण्याआधी लोकांनी त्याची सत्यता तपासून पाहिली पाहिजे. पुढे बघा काय म्हटलं आपल्याला हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. आणि अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यासाठी कोण जबाबदार असतं असं तुम्हाला वाटतं. तर बघा सगळ्यात आधी पीपल हू डोंट थिंक बिफोर दे स्पीक म्हणजे अशी लोकं की जी बोलण्याआधी काय करत नाहीत विचार करत नाहीत. आणि सेकंड अतिशय महत्त्वाचं आहे देअर आर ऑल्सो पीपल हू लव टू गॉसिप अँड देअर फोर स्प्रेड रूमर्स. आणि जगामध्ये असे सुद्धा काही लोक आहेत की ज्यांना गॉसिप करायला आवडतं खूप चुगल्या करायला आवडतं बरोबर की नाही लोकांच्या पाठीमागे. आणि मग अशा वेळेला ते लोक काय करतात रूमर्स जे आहेत त्या रूमर्स काय करतात स्प्रेड करतात अफवा स्प्रेड करतात. सो our today's lesson the boy who broke the bank is based on such type of rumor. आणि आपला आजचा जो धडा आहे द बॉय हू ब्रोक द बँक तो अशाच प्रकारच्या एका अफवेवर अवलंबून आहे. चला तर मग आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. बघा द बॉय हू ब्रोक द बँक आणि याच्या ऑथरबद्दल आपल्याला काही माहिती दिलेली आहे आपण ती बघून घेऊया. रस्किन बॉन्ड एक मिनटं बघा रस्किन बॉन्ड 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट आणि डिसेंट म्हणजे वंश. तर हे जे रस्किन बॉन्ड आहेत ते ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ही लिव्स विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी इंडिया. आणि आपल्या भारतामध्ये मसुरी हे जे ठिकाण आहे तिथे त्यांच्या ॲडॉप्टेड ठीक आहे म्हणजे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासोबत ते राहतात. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. आणि बालसाहित्यामधलं त्यांचं जे योगदान आहे ते योगदान द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन यांनी ओळखलेलं आहे. ठीक आहे. ही गॉट द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. आणि अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा हे जे काही त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तर त्याबद्दल त्यांना साहित्य अकॅडमीचा अवॉर्ड 1992 साली मिळालेला आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. बघा आपल्याला माहिती आहे 3 पद्म पुरस्कार असतात. अगदी सगळ्यात खाली म्हणायचं झालं तर पद्मश्री आहे त्याच्यानंतर पद्मभूषण आणि त्याच्यावर पद्मविभूषण आणि सगळ्यात वरचा जर नागरी पुरस्कार आपल्याला म्हणायचा झाला तर तो कोणता आहे भारतरत्न. तर यांना कोणते 2 पुरस्कार मिळालेले आहेत पद्मश्री अँड पद्मभूषण इन 1999 अँड 2014 म्हणजे 1999मध्ये त्यांना कोणतं मिळालं आहे बघा पद्मश्री मिळालं आहे आणि 2014मध्ये पद्मभूषण मिळालेलं आहे. चला तर मग आपण आता आपल्या धड्याला सुरुवात करूया. बघा धडा सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते की आपल्या धड्यामध्ये ही जी आपली स्टोरी आहे त्याच्यामध्ये भरपूर कॅरेक्टर्स आलेले ठीक आहे. मग आपण जसजसं आपल्या धड्यामध्ये आपण जसजसं पुढे शिकत जाऊ तसं तुम्ही काय करा एक वही आणि पेन घेऊन बसा आणि जसजसे नवीन नवीन कॅरेक्टर्सची नावं येत जातील
ठीक आहे. तर ती कॅरेक्टरची नावं एका बाजूला लिहून घ्या आणि त्याच्यासमोर, ठीक आहे, कॅरेक्टरच्या नावाच्या समोर त्याच्याबद्दल जी काही माहिती आलेली, म्हणजे ते कोणता व्यवसाय करतात किंवा आणखीन त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर ते पुढे तुम्ही लिहत चला, सो दॅट तुमचं कन्फ्युजन आहे ते अजिबातच होणार नाही आणि धडा जो आहे तो तुम्हाला अतिशय क्लिअर होईल. चला मग आपण बघूया. नथू ग्रम्बल्ड to himself as he swept the steps of the Peoplenagar Bank owned by Seth Govindaram. बघा आपल्या स्टोरीमधलं पहिलं कॅरेक्टर आलेलं आहे नथू, ठीक आहे. कोण आहे पहिलं कॅरेक्टर? नथू. आता बघा नथू काय करत होता? ग्रम्बल्ड, ठीक आहे. बाजूला बघा आपल्याला त्याचं मिनिंग दिलेलं आहे, ग्रम्बल्ड म्हटलेलं आहे. तर ग्रम्बल्डचा अर्थ काय दिला आहे? शोड वन क्रिटिकल ॲटिट्यूड, म्हणजे हा जो नथू जो आहे तो कुरकुर करत होता, स्वतःवरच चिडलेला होता. आणि तो काय करत होता? ॲज ही स्वेप्ट. स्वेप्ट बघा पास्ट टेन्स आहे, कशाचा? स्वीप. स्वीप म्हणजे काय? झाडू मारणे. तो काय करत होता? ॲज ही स्वेप द स्टेप्स ऑफ, स्टेप्स म्हणजे काय? पायऱ्या, सॉरी. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पीपलनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. आणि बघा सेठ गोविंदराम यांच्या मालकीची असलेली पीपलनगर बँक, ठीक आहे, कुणाच्या मालकीची होती? सेठ गोविंदराम. स्टोरीमधलं पुढचं कॅरेक्टर आलेलं आहे, अर्थात नाव दिले आपल्याला फक्त त्याचं, सेठ गोविंदराम. मग तुम्ही काय लिहाल त्याच्या पुढे त्यांचं? की ओनर ऑफ, ओनर म्हणजे काय? मालक, ओनर ऑफ पीपलनगर बँक. तर सेठ गोविंदराम यांच्या मालकीची पीपलनगरची जी काही बँक होती, तर त्या बँकेच्या पायऱ्या झाडत असताना नथू स्वतःवरच चिडलेला होता. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. त्याने काय केलं बघा? ब्रूम, ब्रूम म्हणजे काय? झाडू, ठीक आहे. आणि बघा हरिडली आणि केअरलेसली, बघा दोघांच्या शेवटी एलवाय लागलेला आहे, म्हणजे ते काय आहेत? ॲडवर्ब आहेत, बरोबर. त्याने काय केलं? त्याच्या हातामधला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणे घाईघाईत पायऱ्यांवर फिरवला आणि त्याच्यानंतर काय झालं बघा? झाडलेली जी धूळ आहे ती धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यांवर काय झाली? सेटल झाली, म्हणजे पुन्हा पायऱ्यांवर येऊन बसली, विसावली. ॲज नथू वॉज बँगिंग, बँगिंग म्हणजे जोरात आपटणे, हिज पॅन, पॅन म्हणजे कचऱ्याची सुपली, अगेन्स्ट अ डस्टबिन, डस्टबिन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कचऱ्याचा डबा. आणि ज्या वेळेला बघा नथू काय करत होता? कचऱ्याच्या डब्यावर कचऱ्याची जी सुपली आहे ती जोरजोरात आपटत होता. सीताराम द वॉशरमन्स सन पास्ड बाय. आता नवीन कॅरेक्टर आलेले आहे सीताराम. हो वॉज सीताराम? अ वॉशरमन्स सन, म्हणजे धोब्याचा जो मुलगा आहे, काय नाव दिलं आपल्याला त्याचं? सीताराम. पास्ड बाय, आणि तो बाजूनी चाललेला होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड, आणि सीताराम जो आहे तो कुठे चालला होता? ऑन डिलिव्हरी राऊंड, म्हणजेच काय? तर बघा धोब्याचा मुलगा होता तो, आपण आधी म्हटल्याप्रमाणे. तर सीताराम कपडे पोहोचवायच्या कामावर निघालेला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड, आणि त्याच्या डोक्यावर काय होतं? तर बघा नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे काय होते? गाठोडे होते. फ्रेशली, आता फ्रेशचा अर्थ तुम्ही ताजं असं घ्यायचं नाही, कपडे काही ताजे नसतात, बरोबर की नाही. तर नुकत्याच काय म्हणूया आपण? नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचं काय होतं? गाठोडं होतं. बघा पुढे काय म्हटलंय? डोंट रेज सच डस्ट, अशा प्रकारे धूळ उडू नकोस. ही कॉल्ड आउट टू नथू, तो नथूला म्हणाला. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. अजून देखील तुला महिन्याला ते 2 रुपये एक्स्ट्रा देत नाहीत, आगाऊ देत नाहीत, म्हणून तू रागवलायस का? महिन्याला 2 रुपये तू अधिक मागितले होतेस, एक्स्ट्रा मागितले होतेस, आगाऊ मागितले होतेस, तर ते तुला देत नाही आहे म्हणून तू रागवलायस का? बघा तो काय म्हणतोय. बघा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य असतं त्यावेळेला ते आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं असतं. तो काय म्हणतो बघा? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. आता मला यावर बोलण्याची अजिबातच इच्छा नाही. कंप्लेन द स्वीपर बॉय. आता इथे स्वीपर बॉय कोण आहे मला सांगा बरं? बरोबर नथू. मग नथूच्या समोर तुम्ही काय लिहाल? स्वीपर बॉय. काय लिहाल? स्वीपर बॉय. त्या नथूने तक्रार केली. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. आणि माझा ते महिन्याचे एक्स्ट्राचे 2 रुपये राहू दे, माझा महिन्याचा
नेहमीचा जो पगार आहे तो देखील मिळालेला नाही. पे म्हणजे पगार. अँड दिस इज द 28th ऑफ द मंथ. आणि बघ आता महिन्याची 20 तारीख आली. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. आणि कुणी विचार तरी करू शकेल का, होल्ड अप म्हणजे राखून ठेवणे, कुणी विचार तरी करू शकेल का की बँक एका गरीब माणसाचा पगार राखून ठेवेल. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. एकदा का माझे पैसे मिळाले की मी निघालो. नॉट अनदर वीक आय वर्क इन धिस प्लेस. आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये देखील मी ते काम करणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाईम जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि म्हणून नथूने काय केलं बघा, त्याचा मुद्दा पटवण्यासाठी, ठीक आहे, त्यांनी काय केलं, आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी त्याच्या हातामध्ये जी काही कचऱ्याची सुपली होती ती सुपली त्याने जोरात अनेक वेळा त्या कचऱ्याच्या डब्यावर आपटली. कशासाठी, टू एम्फसाइज. बघा एम्फसाइजचं मिनिंग दिलं आपल्याला, ड्रॉ अटेन्शन टू, ठीक आहे, टू एम्फसाइज हिज पॉईंट, आपला मुद्दा ठसवण्यासाठी. आणि पुढे काय म्हटलं आहे, गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी. वेल आय विश यू लक. बरं मी तुला काय करतो आता, शुभेच्छा देतो. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब दॅट माईट सूट यू. लुकआउट म्हणजे शोधणे. तू काय म्हणाला, तर तुझ्या योग्य म्हणजे तुझ्या योगे किंवा तुझ्या योग्यतेचं एखादं जर काम मला मिळालं तर मी ते काय करेन, पाहून ठेवेन. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड, द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. बघा प्लॉडेडचं मिनिंग दिले आपल्याला, वॉक हेविली. आता हा जो सीताराम आहे त्या सीतारामच्या डोक्यावर मोठं असं काय होतं, गाठोडं होतं, बरोबर की नाही. आणि त्या गाठोड्यामुळे जवळपास त्याचे खांदे आणि त्याचं जे डोकं आहे ते काय झालेलं होतं, हाईड झालेलं होतं. म्हणजे काय झालेलं होतं, पूर्णपणे झाकून गेलेलं होतं, ठीक आहे. आणि त्यामुळे ते गाठोडं कसं बसं डोक्यावर सावरत तो अणवाणी, बेअरफूट म्हणजे काय, अणवाणी पाय ओढत ओढत पुढे निघाला. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. आणि ज्या वेळेला त्याने चौथ्या घराला भेट दिली, त्याने म्हणजे कुणी सांगा बरं, सीतारामने, बरोबर. तर सीताराम हर्ड अ लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर बॉय. आणि त्याने त्या घरातील स्त्रीला बोलताना ऐकलं की तिला एका स्वीपर बॉय, स्वीपर म्हणजे झाडूवाल्याची आवश्यकता आहे. टाईंग हिज बंडल टुगेदर. आणि आपलं गाठोडं बांधत असताना ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. आणि एका झाडूवाल्या मुलाला मी ओळखतो की ज्याला कामाची आवश्यकता आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे कामाला येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ. तो आता बँकेसोबत काम करतोय. बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. परंतु ते काय करत नाहीत, त्याला त्याचा पगार देत नाहीत. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्याला काय करायचं आता, काम सोडायचं आहे. इज दॅट सो? असं आहे का, सेड मिसेस श्रीवास्तव. आपल्या स्टोरीमधले नेक्स्ट कॅरेक्टर आलं आहे मिसेस श्रीवास्तव. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. ठीक आहे, त्याला सांग उद्या मला येऊन भेट. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस ऑफ बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड हॉस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. बघा हॉस्टेडचं मिनिंग दिलं आहे, रेस टू हायर पोझिशन. आणि बघा गिरायकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीतारामने काय केलं, आपल्या खांद्यावर गाठोडं टाकलं आणि तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आणि मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत त्यांना काही शॉपिंग करायची होती, खरेदी करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आया आपल्याला माहिती आहे लहान मुलांच्या ज्या काळजी घेतात, बरोबर की नाही. तर त्या स्त्रियांना काय म्हटलं जातं, आया असं म्हटलं जातं. तर आपल्या बाळाची काळजी घेण्याबद्दल त्यांनी आयाला काही सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि त्यांच्याकडे जो स्वयंपाकी होता, कुक म्हणजे कोण, स्वयंपाकी,
आणि त्याला देखील त्यांनी काय सूचना दिली की दुपारचं जेवण तयार करायला तू उशीर करू नकोस. अँड देन शी सेट आउट म्हणजे निघाली फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. आणि त्याच्यानंतर बघा कस्टमरी आपल्याला दिलेलं आहे युज्युअल ऑर हॅबिच्युअल म्हणजे नेहमीचे. तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी, ठीक आहे, नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी त्या पीपल नगरच्या बाजारात निघाल्या. बघा टूरबद्दल मोर इन्फॉर्मेशन दिली की ती कशी आहे, कस्टमरी आहे. आणि म्हणून इकडे कस्टमरी हा शब्द काय झालेला आहे, डिस्क्रायबिंग वर्ड झालेला आहे. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. उरलेले जे आहे ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करूया.